आजची भेंडीची भाजी आहे ती आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची भेंडीची भाजी. माझा असा प्रयत्न असतो की आपल्या घरात ज्या वस्तू आहेत, आपण नेहमी वापरतो त्या वस्तूंनी आपण आपल्या जो रोजचे जे जेवण आहे, ते आपल्याला इझिली बनवता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला इकडे-तिकडे धावायची गरज नाही. जे नवीन-नवीन स्वयंपाक शिकणारे आहेत, ज्यांना स्वयंपाक येत नाही, नवीन लग्न झालेल्या मुली किंवा बॅचलर हल्ली मुलं जास्त असतात. तर त्या सगळ्यांसाठी ह्या रेसिपी मी बनवते. ह्या एकदम इझिली बनतात. त्यासाठी आपल्याला कुठल्या एका वेगळ्या टेक्निकची गरज नाही लागत. आणि सहज, सोप्या आणि एकदम चवीला चांगल्या अशा ह्या रेसिपी असतात. तर मला तर असं वाटतं ना, की तुम्ही त्या साध्या आणि सोप्या ज्या भाज्या आहेत, त्या नेहमी तुम्ही जेवणामध्ये वापराव्यात. चला आज आपण बनवूया सुकी भेंडीची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने. मी इथे अर्धा किलो भेंडी कापून घेतलेली आहे. भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्याचे असे तुकडे करायचे आहेत 1-1 इंचाचे. चवीपुरतं मीठ घेतले. हिरव्या मिरच्या घेतल्यात 6 ते 7. टमाटे घेतलेत 2. मोहरी आणि जिरे फोडणीसाठी घेतले. फोडणीसाठी लसूण आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि तेल आहे. सगळ्यात अगोदर आपण भेंडी भाजून घेणार आहोत. कढई चांगली गरम करून घ्यायची आणि भेंडी टाकायची. ह्यात आपण सुरुवातीला तेल नाही टाकले. आता आपण थोडंसं तेल, एवढंच तेल आपल्याला टाकायचं आहे. जास्त तेल नाही टाकायचं आहे. फक्त भेंडी खाली चिटकू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. भेंडी थोडीशी डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. भेंडी भाजल्याने काय होतं, तर भेंडीच्या वरती बघा ती कूस असते. ती कूस कधी कधी आपल्याला घशाला लागते, म्हणून ती कूस व्यवस्थित आपल्याला पचावी, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ही भेंडी भाजायची. आणि ह्याने अजून एक गोष्ट होते की भेंडीमध्ये चिकटपणा येत नाही, म्हणून भेंडी छानपैकी भाजून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं लागतात भेंडी भाजायला. हे बघा, भेंडी आपली व्यवस्थित भाजलेली आहे. तुम्हाला दाखवते, दिसते. हे असे भेंडीला डाग आले पाहिजेत. असे भेंडीला थोडेसे डाग आले पाहिजेत. आता भेंडी आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, भेंडी व्यवस्थित भाजून झाली. आता ह्याच कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत. 3 चमचे तेल टाकले. सगळ्यात अगोदर घालतोय आपण मोहरी. 1 चमचा मोहरी घालायची. जिरे टाकायचे. कढीपत्त्याची पानं, लसूण टाकलं. त्याच्याबरोबरच आपण मिरच्या टाकतोय. त्याच्याबरोबरच आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. लसणाचा कलर चेंज झालाय. आता यात टाकूया आपण टमाटर. टमाटर आपल्याला बारीक चिरायचं आहे. थोडं मीठ घालायचं, मिक्स करून झाकून ठेवायचे, म्हणजे आपला टमाटा लवकर नरम पडेल. टमाटा चांगला नरम पडलाय. आता ह्यात आपण भेंडी घालतोय. भेंडी छान परतून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचे. पुन्हा भाजी हलवायची आणि झाकून ठेवायचे. आता आपण भाजी झाकूया. फक्त 2 मिनिटच आपल्याला वाफेवर ठेवायचे. झाकण काढूया आपण. भेंडी चांगली हलवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटासाठी भेंडी अशीच आपण गॅसवर ठेवूया. म्हणजे काय होईल, भेंडी आपली चिकट होणार नाही. तसे पण भेंडी अगोदर आपण भाजलेली आहे, शिजायला काय वेळ लागणार नाही. आणि परत टमाटा घातलाय त्याच्यामुळे पण भेंडी चिकट होत नाही. भेंडी टमाटा घालून परतून झाल्यानंतर मी गॅस बारीक केला होता आणि झाकून पण मी बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं. आता सुद्धा मी बारीक गॅसवरतीच भेंडी अशी उघड्यावर ठेवलेली आहे, म्हणजे न झाकता. तर 2 ते 3 मिनिटासाठी भेंडी अशीच ठेवायची आपल्याला, मध्ये मध्ये परतायची आहे. भाजीमध्ये 2 ते 3 वेळा मी परतून घेतली आहे.
जरा सुद्धा चिकट झालेली भाजी नाही आहे ही आणि ओलसर पण लागणार नाहीये. भाजी आपली तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि त्यात कोथिंबीर टाकायची, मिक्स करायची आहे. भाजी आपली तयार आहे. खूप टेस्टी भाजी आहे. मस्त.